हे बाई ह्या आहे एक प्लॅट आणि एक ह्या आहे. काय भाव आहे बाई? 2000 चालू आहे. 2000. बापरे, काऊ बाई लय भाव नाही झाला काय? लय झाला ना भाव. काय बाई जमिनीचे भाव वाढले आता. समोर बाई राहते एक, त्या बाईला विचारा काय भाव आहे तो. चला बरं विचार तुम्ही. चला चला. ओ बाई, थोडस बोलायचं होतं तुमच्या सोबत. कोण आहे वो बाया? हो या या बसा. या या. माय मॅडम, तुम्ही हा काय? मॅडम ह्या प्लॉट घ्यायला आल्या तर इथचा भाव तुम्हाला माहित आहे ना, तर यांना सांगून द्या. असं तुम्ही प्लॉट घ्यायला आल्या काय? इथचा भाव 2000, 2200, 2400 असा भाव चालू आहे बाई इथं. पण मॅडम तुम्ही मला ओळखलं नाही का? तुम्ही त्या जिल्हा परिषद ऑफिसमध्ये भेटल्या. पण मॅडम तुम्ही आता एवढ्या दिसून नाही राहिल्या. रिटायर झाल्या काय? मॅडम तुम्हाला कोणीच नाही काय? मुलं वगैरे? पैसे तर खूप भेटले असन तुम्हाला, तरी पण तुम्ही या घरात. रिटायरचा पैसा पण खूप भेटला होता. मस्त मोठं घर घेतलं होतं. मी खूप सुखी होते. परंतु एका दुर्घटनेत माझा पूर्ण परिवार गेला. रिटायर झाल्यानंतर आम्ही सर्व परिवार फिरायला गेलो होतो. पण तिथेच आमची कार खाईत पडली आणि माझा पूर्ण परिवार त्यामध्ये गेला. अरे अरे, आणि त्या ॲक्सिडेंटमध्येच माझा एक पाय पण गेला. खूप वाईट झालं हो मॅडम तुमच्यासोबत. आणि मी माझं घर जे घेतलं होतं ना, तेही या पायासाठी मला विकावं लागलं. आता मी ह्या झोपड्यात एकटीच राहते. देव पण ना एखाद्याची खूपच परीक्षा घेते. तुम्ही माझ्या इथं ऑफिसमध्ये आल्या होत्या तर मला काय म्हटलं होतं? मॅडम, टेबला खालवून पैसे घेतल्यानं खुशी नाही मिळत, बददुआ मिळते. आणि तेच भोगत आहे आज मी. मॅडम त्यावेळेस माझी परिस्थिती खूप नाजूक होती, तरी पण तुम्ही माझ्याजवळून टेबला खालून पैसे घेतले. पण मॅडम तुमची अशी परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटत आहे. मंडळी, हा व्हिडिओ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. लोकांचे काम करताना तुम्ही लाच घेताना त्याने थोडे दिवस खुशी तर मिळते, पण पुढचे भविष्य तुमचे खूप दुःखदायक होते. कारण पैसे देणाऱ्याची बददुआ आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबालाही लागते. मुलगा बिघडतो, सून त्रासदायक ठरते, मुलं वृद्धाश्रमात पाठवतात, मोठमोठे आजार होतात. हे जर पाहायचं नसेल तर आजच आपल्या कामात सुधारणा करावी. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावे.